तब्बल 22 धावा ज्यानं कुठल्या आणि जरीमरी स्पोर्ट्स काटे संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती ज्यानं नेऊन ठेवलं असा सामनावीर ठरलाय विशाल. वेल प्लेड. थँक्यू सर. आई गावदेवी क्रीडा मंडळ दिगाशी आयोजित खुल्या टेनिस स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या क्षेत्रापासून तर दुपारच्या क्षेत्रापर्यंत आपण मॅच बघितल्या. अतिशय चुरशीच्या मॅची पाहायला मिळाल्या. त्यामध्ये माझा सुद्धा संघ आहे लाभ संघ, जय वाघोबा लाभ संघ, हा सुद्धा विजय झालेला आहे. परंतु जिजाऊ संस्था, जिजाऊ शिवसेना चषक असं नावाने हा मॅचेस खेळले जातात. एक जबरदस्त प्रथम पारितोषिक आहे 25,001, द्वितीय पारितोषिक आहे 15,001 आणि तृतीय पारितोषिक आहे 7,001 आणि चौथा सुद्धा आहे 7,001. एक जबरदस्त 4 दिवस मॅचेस खेळले जातील आणि या मॅचचं आयोजन आपण ज्या वेळेला बघिततो त्यावेळेला अतिशय सुंदर असा देखावा आपण पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे मॅचेस असतात आणि त्या मॅचेस आम्हाला अतिशय सुंदर पाहायला मिळतात आणि सुंदर असे पार पडतात. मी नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे येत असतो त्यावेळेला पाहत असतो त्यावेळेला ह्या सुज्ञ मंडळाचं आयोजन आपण पाहतो त्यावेळेला अतिशय उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. आताच आपण मॅच मैदान बघितली, अतिशय चुरशीची मॅच बघितली प्रेक्षकांनी दुपारच्या क्षेत्रामध्ये. आता मैदानामध्ये मॅच चालू आहे. दला वर्षच काटे ना कांबा दोन संघामध्ये आपण मॅच पाहतोय दुपारच्या क्षेत्रामध्ये. त्यातला टॉस विन कोण आहे? पहिल्या फेरीतली 5वी मॅच चालू आहे. दला वर्षच कांबे प्रथम कांबे संघाने टॉस घेऊन प्रथम फील्ड सजवलेले आहे आणि पुन्हा आमंत्रित केले ते दला संघाला. बघूया, एक दला संघ आपल्या विभागातला संघ आहे आणि भिवंडीच्या विभागातला एक कांबा संघ आहे. भिवंडीत ना कांबा फील्ड घेतलेला आहे. बघूया प्रथम गोलंदाजीसाठी येतो विवेक, त्याला सामोरे जातो ऋषी, स्ट्राईक साठी आहे ऋषी. बघूया बाबू तो ऋषी आणि पहिल्या बॉलचा प्रामाण्य सन्मान दिलाय. एक चांगला बदल हाताला होता परंतु पंचांचा इशारा अवांतर धावामध्ये वाईटच्या रूपामध्ये संघाचा खाता खोलतो एक बोनसच्या रूपामध्ये. एक चांगली सुंदर म्हणावं लागेल सुरुवात का बोनसच्या रूपामध्ये आपला खाता खोलतो दोन्ही संघाचा. बघूया पुन्हा एकदा ऋषी तो बाबू तो विवेक, याच्यामध्ये अतिशय संघर्ष पाहायला मिळतोय. पहिला बॉल बघूया आणि आता मात्र एक मोठा फटका मारतो मातामध्ये बॅट कडा घेऊन बॉल जातो डिक्लेअर झोन मध्ये. लेग बायची एक धाव, स्कोर बघतो बोर्डावर 2 धावा, एक वाईटची आणि एक लेग बायची. अशा तऱ्हेने 2 धावा बोर्डावर लागतात. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहतो, एक सुंदर गोलंदाजी करतोय. 20 ते 25 पॉईंट रडप घेऊन एक रॅडर राऊंडचा मारा करतो गोलंदाज बाबू. बघूया पुन्हा एकदा सज्ज
ऋषी आणि आता मात्र चोळी फटका मारला फिल्डर लागपट करतोय बघूया बॉल जातो सीमारेषा बाहेर 6 धावा एक जबरदस्त बॅट मधून निघालेला फटका आणि पहिला षटकार बघायला मिळतो त्याला संघाकडनं एक 6 धावणी बघता बघता धावपळत पुढे सरकतोय 8 धावेवर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजाला एक कप्तानने कानामध्ये सांगितलं बघूया काय रणनीती आखते कशा पद्धतीने जादू करतो गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त फटका बघायला प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आपली कामगिरी झाली स्वच्छ आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारायचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते 1 धावेने धाव पुढे सरकतो 9 अंकावर स्ट्राईकला कोण येतो ते ना विवेक बघूया स्ट्राईक विवेकला दिलेलं आहे बघूया विवेक काय करतोय आणि आता मात्र पुन्हा आपल्या त्याच दिशेमध्ये बॉल मारलाय बॉल जातो सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी एक बघता बघता धाव थोडं सरकतोय 15 अंकावर एक जबरदस्त कामगिरी फलंदाजीमध्ये बारकाई लक्ष आपण पाहतोय लगातार 2 षटकार पाहायला मिळाले बघता बघता धाव पुढे सरकले 15 आहे की नाही बॉल द्यायला कोण 4 बॉलमध्ये धावफलक 15वर पोहोचले एक जबरदस्त कामगिरी वाऱ्याच्या तऱ्हेने धावफलक आपण पाहतोय एक दोन्ही फलंदाजामध्ये एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची त्यात काही शंका नाही की दोन्ही फलंदाजाकडून 2 षटकार पाहायला मिळाले म्हणजेच दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे बघूया पुन्हा एकदा बाबू आणि आता मात्र आरव्या बॅटने केलेला बॉल येतो सीमारेषेकडे कोणी फिल्डर लागपाट करतो फिल्डर आणि बॉल आरवण्यामध्ये यश मिळतंय 2 धाव नक्कीच धावफलकावर पोहोचतात तर धावफलक जाऊन पोहोचतोय 17 अंकावर एक मैदान पाहतो तर एक हिरवळ पाहायला मिळतं मैदानावर एक अतिशय सुंदर मैदान पुन्हा एकदा आरव्या बॅटने खेळतोय बॉल फील्ड आणि 2 फिल्डरला बॉल चुकून जातोय 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरला दुसरे धाव काढण्यामध्ये प्रयत्न करतो परंतु अपयशी ठरतोय रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय 1 धाव नक्कीच मिळते धाव परत जाऊन पोहोचतो 18 अंकावर पहिली विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय वेग बाद होऊन निराश होऊन तंबूमध्ये परततो बघूया त्याची जागा घेण्यासाठी कोण येते पहिला षटक संपल्यानंतर धाव संख्येसाठी 18 एकच चांगली धावफलक उभारले दोन्ही फलंदाजांनी परंतु रनआउट रूपामध्ये आउट वेग होऊन परततोय परत तंबूमध्ये एक षटकामध्ये 18 धावा ठोकून काढल्यात बघूया त्याची जागा भरून काढण्यासाठी तो विकी काय करतो विकी बघूया आपल्या संघासाठी मला तरी वाटतंय वनडवरला विकी आलाय नवीन गोलंदाज जय बघूया जय आपल्या गोलंदाजीमधून काय साकारतो पहिल्या षटकात थोडंसं मागणं फिरलंय परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय प्रयत्न करतो काय जादू करतोय थोडी राहणारा गती करतोय का बघूया कमी मला तरी वाटतंय पहिल्या षटक अतिशय मागणं पाहायला मिळालं जय थोडंसं फील्डमध्ये सजावट करतोय एक दूर दूर फील्ड पाहायला मिळते एक रांगोळी सारखी पाहायला मिळते फील्ड अतिशय सुंदर देखावा दुसरं षटक घेऊन आहे जय (17 ते 18 पावलाचं रनअप घेऊन राईट हँड डाऊनचा मारा करतोय जय 31 बॉल
ओळखला जातोय तो जय. बघूया आणि मात्र आपटून टाकला बॉल आणि थोडीशी मिसफिल झाली विकेट पकडणं, परंतु 1 रन घेण्यामध्ये यशस्वी ठरतंय दोन्ही फलंदाज रनामध्ये. मला तर पंचांचा इशारा येतोय. एक बॉल यशस्वी आणि धावफलक जाऊन पोहोचतो 19. वन बाउंडचा इशारा आहे. जे बघूया कशा पद्धतीत बॉलिंग हाताळतोय का पंचांचा इशारा तो वन बाउन्स. आणि आता मात्र माराच्या नादामध्ये निर्धाव चेंडू निघतोय. समोरच्या 2 व्हीलरची काच जरा समोर बघा. समोरच्या दिशेमध्ये 2 फिल्डर खेळतात बॅट घेऊन. 2 फिल्डर खेळतात लेग साईडला, तर ती काच थोडीशी आडवी करा समोरच्या दिशेने. तिकडे वाढेल असतील ना. बघूया पुन्हा एकदा जय. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका माराच्या नादामध्ये 2 चेंडू निर्धाव निघाले. मला तर वाटते एक सुंदर गोलंदाजी जयद्वारा पाहायला मिळते. एक मोठा फटका माराच्या नादामध्ये पण जयची गोलंदाजी आपण पहिल्यांदाच बोललो का अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतोय जय. पहिला बॉल सुद्धा सुंदर टाकला होता, परंतु थोडस मिस फील्डला फायदा करून 1 रन मिळाले, परंतु उर्वरित 2 बॉल अतिशय सुंदर टाकून आपली गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतो जय. आणि आता मात्र उंच असं मारलं बॉल. दोन्ही फिल्डर लागपाट करतात. बघूया आणि सुंदर कॅच. दुसरी विकेट प्राप्त करण्यामध्ये यश. मोठा फटका मारायच्या नादामध्ये बॅट ठिकाणा घेऊन बॉल उंच गेला. कॅच घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो कांबा संघ. एक अतिशय सुंदर कॅच पाहायला मिळाली. डोळे संघाचे खेळाडू तिथे खेळतात. तिथे एक काच बघा, गाडीची काच जरा तिरकी करा. डोळे संघाचे खेळाडू आपण तिथे खेळतात, तिथे एक काच गाडीची उलटी करा. पाठीमागची गाडी, पाठीमागचीच गाडी. ओके ओके ओके. हा त्या गाडीची काच. ओके. आणि आता मात्र त्या दिशेमध्ये उंच असा मारला. स्वतः गोलंदाज आपल्या पालुत्रामध्ये कॅच घेतो. एक सोपा झोल घेण्यामध्ये यशस्वी ठरतो गोलंदाज जय. 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश. एक सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. खरोखरच हॅट्रिक हा हे गोलंदाज जय. 2 विकेट घेण्यामध्ये अतिशय सुंदर कॅच पाहायला मिळाले. आपल्या पालुत्रामध्ये कॅच घेतली आणि तिसरा फिल्डर चंबूमध्ये परत पाठवतो एक जय. ज्या वेळेला जय मैदानामध्ये आला त्याच वेळेला बोललो की पहिल्या षटकामध्ये 18 धावा केल्या होत्या, परंतु उर्वरित षटकामध्ये काय जय परिवर्तन करतो बघू. आणि खरोखर परिवर्तन करण्यामध्ये यशस्वी ठरले जय. का 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी आणि रनांची गती कमी करण्यामध्ये यशस्वी ठरले. म्हणजेच गोलंदाजीमध्ये आक्रमकता आहे, यात काही शंका नाही. बघूया पुन्हा एकदा जय आपल्या धावपटूवर सज्ज आहे. नवीन फलंदाज येतोय प्रशांत. बघूया प्रशांत कशा पद्धतीने कामगिरी करतोय. मात्र ते पहिल्या षटक चांगल्या पद्धतीने धाव बनवले होते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी गती कमी झाली. बघूया काय करतोय प्रशांत. आता मात्र उंच असा मारला. फिल्डर ताकपाट करतोय आणि सुंदर कॅच. फटक्यामध्ये जोर नव्हता, परंतु एक बॅटच्या मधल्या टप्प्यामध्ये लागलेला बॉल उंच असा गेला, परंतु फिल्डरच्या हातामध्ये सोपा झेल. हॅट्रिक करण्यामध्ये यशस्वी ठरला जय. नवीन कोण बोल लवेश धाव सांगितली आहे ना.
धाव संख्या लावून पोहोचले 19. बघूया लवेश तिसरं षटक घेऊन आलाय. खरोखरच दुसऱ्या षटकामध्ये आपण षटक बघितलं जयचं अतिशय आपल्या संघाला सावरलंय. पहिलं षटक एक मागणं पडलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये रनांची गती कमी केली, धाव फलक कमी केलाय. फलकावरचं बघूया लवेश फुलटन लोट लागतोय, बॉल उंचावर गेलाय आणि फिल्डर त्याच्या खाली प्रयत्न करतो म्हणून परत असं पण 6 धाव मिळतात. 6 धावांनी धावफलक पुढे सरकतो 25 आकड्यावर. एकच जबरदस्त पहिला षटकार बघायला मिळाला. लवेशचा पहिला बॉल आणि फलंदाजीमधून आपण फटका बघितला, उंच होता. फिल्डरने तेवढाच प्रयत्न केला, उंच उडी मारली होती परंतु असफल ठरला. हाताला स्पर्श होऊन गेला बॉल बाहेर. बघूया पुन्हा एकदा लवेश आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीत मारायचा प्रयत्न परंतु आरोह फटका होता, बॉलचा स्पर्श लागला नाही. एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश मिळतंय लवेशला. पहिला बॉल फुलटॉस पडला होता परंतु दुसऱ्या बॉल मध्ये बरोबर हेरला फलंदाजाला त्याच पद्धतीत गोलंदाजी करतोय. बघूया आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच असा मारला, फिल्डर खाली काय होते बघूया आणि गुड कॅच. बघा त्याची जागा घेण्यासाठी येतो आकाश. बघूया आता लवेशच्या रोड बॉल आकाशला आकाशामध्ये पोहोचवतोय. बघूया कशा पद्धतीत कामगिरी करतोय आणि आडवा फटका मारून एक धाव घेण्यामध्ये सफल होतो. दुसरा धाव खेळण्याचा प्रयत्न करतो का बघूया पण सुंदर थ्रो, एकच धाव आणि एक धावने धावफलक पुढे सरतो 26 आकड्यावर. बघूया अनिरुद्ध तुला बेश प्रसाद चिंता संस्थे गणेशपुरी यांच्या मार्फत ग्राउंडच्या सभोवती झाडे लावले होते, वृक्षारोपण केलं होतं. खरोखरच स्वच्छ कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या तऱ्हेने का मैदानाच्या आजूबाजूला जी झाडे लावण्यात आली होती त्या संस्थेप्रमाणे त्या संस्थेचं मंडळाच्या वतीने खरोखरच स्वागत अभिनंदन आहे. राहुल शहा यांनी व्यासपीठावर यायचंय. राहुल शहा व्हाईट पंचांचा इशारा तो व्हाईटच्या रूपाने धावसंख्या फलकावर पोहोचते 29. रुपेश आर्मी कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर आलेले आहेत. अभिनंदन का आज देशासाठी सेवा जे करतात त्यांचं इथं आपल्या व्यासपीठाला पाहावं लागतं. म्हणजेच आपल्या देशाचं आपल्या गावाचं गाव उज्ज्वल नाव उज्ज्वल होतं. खरोखरच अशा आर्मीची आम्हाला गरज आहे आणि तेच आर्मी आमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात. म्हणजेच अभिनंदन त्यांचं आमच्या व्यासपीठावर त्यांची पाहावं लागले. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. दिनेश शेलार तसेच व्यासपीठावर आलं तरी त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. गणेशपुरी तसेच डोळा संघ संघाच्या कौलाने लगेचच व्यासपीठाकडे टॉस घ्यायचं आहे
आपण वेळेला भान ठेवून आपण लगेचच टॉससाठी यायचं दोन्ही संघाच्या संघ नायकांनी. तसेच ऋषभ शुक्लाचार्य पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. खरोखरच टॉससाठी त्यांना आमंत्रित करतो मंडळात. त्यांनी टॉस घ्यायचं. एक दोन्ही संघामध्ये एक शुभाचं टॉस होतोय. एक आर्मी आहेत आणि आर्मीच्या हातचं टॉस होणं म्हणजे दोन्ही संघाचं एक भाग्य उजळलं. खरोखरच दोन्ही संघांना एक शुभेच्छा देतो का दोन्ही संघाच्या संघ नायकाने आमच्या आर्मीजीने हात मिळवून टॉसला सुरुवात करायची. म्हणजेच पुढचा सामना तुमचा खरोखरच सफल होईल यात काही शंका नाही. गणेशपुरी बॅट्समॅनना फील्ड घेतलेली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. दोन्ही संघाला आमंत्रित केलं आहे फलंदाजीसाठी. दोन्ही संघ लगेचच सज्ज राहायचे. हा सामना संपल्याबरोबर दोन्ही संघाने सज्ज राहायचे. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. दोन्ही संघाने एक विनंती आहे मंडळाच्या वतीने की आपला एंट्री फी निश्चित करायची आहे. दोन्ही संघ आपण मंडळाशी संपर्क साधा. दोन्ही संघाने 31 धावा टाकून काढल्यात आणि 32 धावाची आवश्यकता आहे ती कांबे संघाला. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये येतात. बघूया कशा पद्धतीत पार पडतात. गोलंदाजीचा भार सांभाळतात नेपाळी संघाकडनं. प्रवेश आणि विकी मैदानामध्ये येतात. बघूया कोण स्ट्राईक घेतोय. पहिला षटक घेतो अनिरुद्ध. बघूया एका अनुभवी गोलंदाज दोन्ही संघाकडनं प्रथम गोलंदाजीसाठी आले. ते बघूया काय करतोय. आमचे पाहुणे राहुल शहा यांचं स्वागत करतील रुपेश पाटील. शाल टाकून त्यांना सन्मानित करायचं. एक मानाची शाल आणि पुष्पगुच्छ तोफा एक सुगंधी फुलाचा तोफा देऊन त्यांना सन्मानित करीत आहेत. त्यांनी ते स्वीकारायचं. एक मानाची शाल आणि पुष्पगुच्छ आमचे आर्मीमॅन त्यांचे स्वागत करतो. थँक्यू सर आल्याबद्दल. बघूया गोलंदाज सज्ज लवेश आणि पहिला बॉल व्हाईटच्या रूपामध्ये. दोन्ही संघाची स्थिती बघितली आपण. पहिल्या बॉल व्हाईटच्या रूपामध्ये खाता खोलला होता दोन्ही संघाने. त्याच पद्धतीत त्यांना सुद्धा बोनस मिळाला आहे आणि खातं खोललं व्हाईटच्या रूपामध्ये. आणि आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय आणि धावा मिळतात. डिक्लेअर झोनमध्ये 2 फलकावर धावा पोहोचतात 3. एक जबरदस्त कामगिरी. एक मोठा फटका मारायच्या नादामध्ये बॉल जातो डिक्लेअर झोनमध्ये. 2 धावा मिळतात आणि 2 धावाने धाव फलकावर धावा पोहोचतात 3. आणि आता मात्र उंच असा बॉल मारलाय. बॉल जातोय सीमारेषा बाहेर.
6 धावेसाठी पंचांचा इशारा 6 धावा. एकच जबरदस्त कामगिरी. धावसंख्या फरकावर पोहोचते 9. एक सुंदर बॅटीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. पहिला फटका सुद्धा मोठा मारला होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. बघूया पुन्हा एकदा अनिरुद्ध काही जादू करतो गोलंदाजीमध्ये. 2 फटके अतिशय सुंदर पाहायला मिळाले. एक वाईट बॉल टाकला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा आपटून टाकला बॉल. फलंदाजांनी काय चान्स घेतली नाही. माराच्या नादामध्ये एक निर्धाव चेंडू निघतोय. रनांची गती कमी करते त्याच्या बॉलांची गरज आहे. त्याच पद्धतीत गोलंदाज जादू करतो. बघूया काय प्रयत्न करतोय. एक सुंदर गोलंदाजीमध्ये नकाशा पाहायला मिळाला आणि आता मात्र त्याच पद्धतीत बॉल टाकला. बॉल निघा उचली घेतलेला. बॉल एक बॅट माराच्या नादामध्ये बॉल खालून निघून गेला. निराश बॅटमॅन होतोय. निर्धाव चेंडू निघतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश गोलंदाजाला. एक जबरदस्त गोलंदाजी. आणि पंचांचं शर्त वाईट अवंतर धावेमध्ये भरवते. धाव संख्येत नसते ती 10 या अंकावर. आणि आता मात्र एक उंच असा बॉल मारला. चंदन लागपाट करतो बघूया परंतु 1 बॉल चौका. 4 धाव मिळतात. 4 धावेने धाव चढत पुढतो पोचतो तो 14 या अंकावर. आणि ज्या पद्धतीत सुरुवात केली होती दलिसंघाने त्याच पद्धतीत कांबा संघाने सुरुवात केलेली आहे. का पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकून काढल्या होत्या परंतु या षटकामध्ये सुद्धा 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आणि पुन्हा एकदा महाराजा नाथामध्ये निर्धाव चेंडू. षटक संपतोय. धाव संख्या 14 या अंकावर. बघूया दुसरं षटक घेतो ऋषिकेश. पहिल्या षटकामध्ये 14 धावा ठोकून काढल्यात. बघूया उर्वरित षटकामध्ये कामा कशा पद्धतीत प्रगती करतो. मला तर वाटतं दोन्ही संघामध्ये तुर्षीय सामना पाहायला मिळतो. दुपारच्या क्षेत्रामध्ये आमच्या पाहुण्यांच्या साह्यामध्ये सामना पाहायला मिळतो. दुपारच्या क्षेत्रामध्ये अतिशय तुर्षीय सामना. का पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघाने 18 धावा ठोकून काढल्या तर त्याच पहिल्या षटकामध्ये कांबा संघाने 14 धावा ठोकून काढल्यात. दोघांमध्ये एक सामना आपण पाहतोय तर अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. बॉलिंगला कोण आहे बघूया. ऋषिकेश आलाय गोलंदाजीसाठी. बघूया काय करतोय गोलंदाजीमध्ये जादू. मला तरी वाटतंय मॅच मध्ये जर परिवर्तन करत असेल तर गोलंदाजीला जादू करायला लागेल. मॅच जर विजयाकडे न्यायची असेल तर दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. बघूया काय करतो दोन्ही फलंदाज. आक्रमकता आहे परंतु महाराज एक ग्राउंड शॉट मारले. बॉल तेज आहे. फिल्डर लागपाट करतो परंतु तेवढी सुंदर फील्ड बघायला मिळाली. एकच धावावर नमावं लागेल. धाव संख्या फलकावर पोहोचते 15. या ओव्हरमध्ये काय परिवर्तन होत आहे. एक गोलंदाजाला काहीतरी विकेट किपर
कानामध्ये सांगतो, बघूया कशा पद्धतीत कव्हर करतो गोलंदाज. मला तर का ती बातचीत झाली दोन्ही फलंदाजामध्ये, दोन्ही गोलंदाजामध्ये आणि विकेट किपरमध्ये काहीतरी आक्रमक ठरू शकते या बॉलवर. बघूया, मला तरी वाटते दोघांमध्ये काफी संघर्ष पाहायला मिळते. थोडंसं फुलमध्ये सजावट. आणि एक जबरदस्त गोलंदाज, खरोखर एक चांगले गोलंदाज प्रदर्शन पाहायला मिळते. एक चकून टाकला बॉल, एक अतिशय सुंदर बॉल पाहायला मिळाला. बॅट्समॅनला फारसं काही समजलं नाही. एक माराच्या नादामध्ये निर्धावचे मिळते, कुठल्या पॅकेट धाव संख्या स्थिर, एक अतिशय सुंदर गोलंदाजी. फील्डमध्ये सजावट नक्कीच केली, परंतु त्याच पद्धतीची गोलंदाजी हाताळण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजाला. बघूया काही होऊ शकतंय. एक मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवलाय गोलंदाजाने. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. बघूया पुन्हा एकदा धावपट्टी सज्ज. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याकडे यश आलं. फिल्डर त्याला सज्ज आहे. सुंदर कॅच. एकटाच राहिलाय. बघूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. नवीन फलंदाज जय. आणि सुवर्ण संधी चालून आली होती, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये बॉल पकडला असता तर कदाचित घातक ठरला असता, परंतु मिस फील्डचा फायदा मिळाला. एक धाव नक्कीच मिळाली. एक धावेने धाव पुरस्कृत 16 अंकावर. एक जबरदस्त कामगिरी. एका हलक्या बॅटने खेळला गेला होता, परंतु स्ट्राईक दिले मला वाटते समोरच्या फलंदाजाला. बघूया स्ट्राईकचा फायदा काय घेतो फलंदाज. विकी एक मला तरी वाटतंय हलक्या बॅटने खेळून एक स्ट्राईक दिलं विकीला. विकी कशा पद्धतीचे फलंदाजी करतो बघू आपल्या संघासाठी. गोलंदाजांनी दोन फलंदाजाला बांधून ठेवण्यासारखं कामगिरी केलेली स्वच्छ, परंतु काय होती बघूया आता विकी काय करतो आपल्या फलंदाजीमधून. आणि आता मात्र मोठा फटका मारायचा नादावा निर्धाव चेंडू. एकच जबरदस्त कामगिरी. आता मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाजीने कामगिरी. ज्या पद्धतीत दला संघाने पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी केली होती, दुसऱ्या षटकामध्ये थोडस चित्र बदली झालं होतं, त्याच पद्धतीत दला संघाने चित्र बदली केले गोलंदाजीमधून. बघूया काय होते. अरे एक जबरदस्त. आणि विकी सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं गोलंदाजाने. एक मोठा फलंदाज मानला जातो विकी, परंतु एक जबरदस्त गोलंदाजी हाताळली. आणि ह्या गोलंदाजीला खरोखरच एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं. ज्या पद्धतीत काबा संघाने दुसऱ्या गोलंदाजी कामगिरी केली, त्याच पद्धतीत दला संघाने कामगिरी केली स्वच्छ. एक मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर पोहोचले 16. 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे कांबा संघाला. बघूया काय रणनीती आखतात, कोण गोलंदाज येतो, कोण फलंदाज काय कामगिरी करतोय. मला तर वाटतंय एक रंगत सामना पाहायला मिळेल. बघूया तिसऱ्या षटक गेलेला विकी, त्याला सामोरे जातो जय. बघूया दोघांमध्ये सामना रंगतोय जय आणि विकी यांच्यामध्ये.
मला तर वाटतंय 16 रनाची आवश्यकता शेवटच्या 6 बॉलमध्ये एक रंगत सामना पाहायला मिळतो. बघूया आता काय होऊ शकतंय मॅच मध्ये. खेळ अनिश्चित आहे, खेळामध्ये काही होऊ शकतंय. एखादा फटका मोठा लागला तर मॅचचं चित्र बदली होऊ शकतंय. परंतु काय करतो विकी समोर जय आणि पंचांचा इशारा तो वाईट. अवांतर धावेमध्ये भर, धाव संख्या देऊन पोहोचते फलकावर 17. आता मात्र 15 धावीची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. आणि आता मात्र खाली दिशा दिले, बॉल जातो, तेज आहे, शिमारीच्याकडे जातो, फिल्डर लागपाट करतोय आणि चौका लागतो. 4 धाव मिळतात, ते 4 धावा मागात पडू शकतात. मला वाटतं बॉल अडवणं जरुरी होतं, परंतु फिल्डरने लागपाट केली. 2 धाव आले होता परंतु सफल झाला. 4 धाव मिळतात आणि 4 धावेने धावपळ पुढे सरकतोय 21 अंकावर. आता मात्र सामन्यामध्ये थोडसा रंगत पाहायला मिळते. आणि आता मोठा फटका पाहायला मिळतो. फिल्डर खाली आहे, काय होतो बघूया आणि कॅच आउट. सुंदर आपल्या संघाला सावरत होता, अतिशय आपल्या जागेवरून कॅच घेण्यामध्ये सफल झालं. एक अतिशय सुंदर कॅच. बघूया नवीन फंड येतो ईशान. चार मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. बघूया नवीन फलंदाज आलाय ईशान, त्याला सामोरं जातो विकी आणि आता मात्र मोठा फटका मारतो. फिल्डर खाली, 1 धाव घेण्यामध्ये सफल झाला. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, 1च धावर समाधान आणि 1 धावाने धावपळ पुढे सरकतोय 22 अंकावर. तीन मध्ये 10 अशी स्थिती पाहायला मिळते. एक रंगत सामना. आणि डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. दोन मध्ये 9. एकही दुहेरीमध्ये पल्ला गाठता येणार नाही. दोन्ही फटके मोठे मारावे लागतील. विजयाचा पारडा पार करायचा असेल तर दोन्ही फटके मोठे मारावे लागतील, यात काही शंका नाही. आणि आता मात्र माराच्या नादामध्ये 1 धाव दिली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो आणि 1च धाव, 2 धाव पळून काढतो. एक जबरदस्त कामगिरी. आउट आउट, 1च धाव आणि रनआउटच्या रूपामध्ये आउट. 1च धाव. आता मात्र 1 बॉल 8 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल मध्ये 8. एक चांगली मॅचचं आपलं चित्र पाहायला मिळालं. तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावून काढल्या, तर त्यावेळेला असं वाटत होतं की कांबा संघ सहज पल्ला पार करेल. परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे कामगिरी केली गोलंदाजांनी अशी स्वच्छ, तीच कामगिरी आता आपण शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. आणि आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय आणि 6. अशा पद्धतीने विजय होतोय दलपाडा संघ, हाडलक कामा संघ, हाडलक कामा संघ.
बॉल द्या बॉल. एक दुरी संघ आलाय जय वाघोबा लाभ संघ. सकाळपासून विजय प्राप्त करून बसले दाडाखाली, परंतु खरोखरच कामगिरी स्वच्छ केले. ते मी मोबाईलवर बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार मारलं भावेशने.